दुरुस्तीकरिता आराखडा घेऊ आणि लवकरात लवकर याच्याकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ह्या महाराष्ट्रातल्या शाळा अजून बळकट करू. अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी उत्तर समाधानकारक दिलेलं आहे. मी पण विषय मांडला होता, हा माझं नाव आलेलं आहे याच्यामध्ये, म्हणून लवकर बोला. अध्यक्ष महोदय असं आहे की आज अनेक शाळांमध्ये टॉयलेट नाहीत. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांनी करता टॉयलेटची व्यवस्था करावी लागणार आहे. ते आपण करणार का? शौचालयाची व्यवस्था, ठीक आहे, शौचालयाचीच तेच. आणि अध्यक्ष महोदय, आज काही ठिकाणी शौचालय बांधलेले आहेत आम्ही आमदार निधीतून आणि गरीब असताना, पण तिथं शिपाईच नाही स्वच्छता करायला. त्यामुळे पुन्हा तोच बांधणार आहात का? स्वच्छता होणार आहे का? त्यासाठी शिपाई नेमणार आहात का? स्ट्रक्चर ऑडिट होणार आहे का? कारण आज माझ्या मतदारसंघामध्ये 60 ते 70 शाळा अशा की पडघायला आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं, ठीक आहे, बोला. ऑडिट होऊन त्याचं हे करावं अशी माझी मागणी आहे. टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येईल. शौचालय नाही आहेत विद्यार्थ्यांकरिता तुम्हाला ते सांगतोय. शौचालयाची व्यवस्था नाही आहे, देण्यात येईल. स्पेसिफिक सांगा कुठच्या शाळेत नाहीये. नाही, अनेक शाळा नाहीच अनेक नाही, स्पेसिफिक सांगा. स्पेसिफिक शाळा माझ्या मतदारसंघात कुठल्या शाळेत नाहीये. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्या शाळेत